नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जॉमेट्रीमधील अतिशय महत्त्वाचं प्रकरण दॅट इज मेन्सुरेशन, जे मराठीत याला म्हणतात महत्त्वमापन, या प्रकरणाला आपण आज या ठिकाणी सुरुवात करत आहोत. इयत्ता 9वीमध्ये या प्रकरणाबद्दल आपण अधिक माहिती घेतलेली आहेच. जी बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला लागते ती इन्फॉर्मेशन आपण 9th स्टँडर्डमध्ये घेतलेली आहे. आता या इयत्तेमध्ये आपल्याला या सगळे ज्या 3 डायमेन्शनल सॉलिड फिगर्स आहेत, या 3 डायमेन्शनल सॉलिड फिगर्सवरची काही महत्त्वाची उदाहरणं, महत्त्वाचे कन्सेप्ट्स आपल्याला त्या 3 डायमेन्शनल फिगरच्या संदर्भात या ठिकाणी शिकायचे आहेत. त्यापूर्वी आपण इयत्ता 9वीमध्ये जे काही शिकलो आहोत त्याची एकदा आपल्याला रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. 3 डायमेन्शनल फिगर्स आर दोज फिगर्स which have length, breadth and height. Suppose cylinder, cone, cuboid, cube, all these are the 3 dimensional figures. Circle, quadrilateral, these are the 2 dimensional figures, because these figures or these quadrilaterals or circle, they have not height, and that's why only length and breadth we consider there, and hence these are the 2 dimensional figures. Dimensions याचा अर्थ मराठीमध्ये याला मिती असं म्हणतात की 3 डायमेन्शन्स आहेत, म्हणजे त्रिमितीय आकृत्या आपण याला मराठीमध्ये असं म्हणतो की या त्रिमितीय आकृत्यांच्या बद्दल आपल्याला आज या ठिकाणी माहिती मिळवायची आहे. म्हणण्यापेक्षा आपल्याला जी माहिती आहे ती फक्त आपल्याला या ठिकाणी रिकॉल करायची आहे, रिमेंबर करायची आहे. नाउ लास्ट इयर वी हॅव स्टडीड द सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ द सच 3 डायमेन्शनल फिगर्स. Now let us recall all these formulas we already learned in 9th standard. 9th स्टँडर्डमध्ये आपण शिकलेले सगळे फॉर्म्युलेज आपल्याला या ठिकाणी रिमेंबर करायचे आहेत, आठवायचे आहेत. ते फॉर्म्युलेज कशा पद्धतीने आलेले आहेत त्याचा पण आपल्याला थोडक्यात या ठिकाणी परिचय करून घ्यायचा आहे. आणि म्हणून आपण सुरुवातीला जे काही सॉलिड फिगर्स आपण या ठिकाणी घेणार आहोत त्याचं बेसिक आयडिया काय आहे किंवा बेसिक कशा पद्धतीने त्या फिगर्सकडे मी बघणार आहे या पद्धतीचा विचार करून आपण हे शिकणार आहोत. फॉर्म्युले आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत, पण ते फॉर्म्युले आले कसे काय आणि कुठून आले, कशा पद्धतीने ते फॉर्म्युले तयार झाले हे जर आपल्या लक्षात आलं तर ते फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासाठी किंवा रिमेंबर करण्यासाठी अतिशय सोपे असतात. म्हणून आपण सुरुवातीला काही 3 डायमेन्शनल फिगर्सचा विचार करू. त्यानंतर याच प्रकरणामध्ये 2 डायमेन्शनल फिगर्सच्या संदर्भात त्याचा सरफेस एरिया कसा काढायचा याच्या संदर्भात पण आपल्याला माहिती दिलेली आहे किंवा ते पण आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायचं आहे. तर सुरुवातीला आपण 3 डायमेन्शनल फिगर्सचा विचार करूया. नाउ लेट अस स्टार्ट. द फर्स्ट 3 डायमेन्शनल फिगर इज क्यूबॉइड. Now this cuboid is also called as rectangular parallelepiped. Cuboid is also called as rectangular parallelepiped. आता हा रेक्टँग्युलर पॅरलेलोपिपेड कशा पद्धतीने आहे, त्याचे सरफेसेस किती, हा सगळा अभ्यास आपल्याला झालेला आहे, पण आपण तो आता या ठिकाणी रिकॉल करणार आहोत. नाउ द फर्स्ट 3 डायमेन्शनल फिगर, that is cuboid. Now this cuboid is called as rectangular parallelepiped. This is called rectangular parallelepiped. Simply it is called as a cuboid. मग आता हा क्यूबॉइड कशा पद्धतीचा असतो, तर आपल्याकडे बॉक्स असतो, बॉक्स
आपण त्याला बॉक्स असं म्हणतो. दिस बॉक्स इज अ रेक्टँग्युलर पॅरलेलोपिपेड. येस. मग या बॉक्सच्या बाबत जर मी विचार केला तर याला किती साईड्स आहेत, किती सरफेसेस आहेत, किती व्हर्टायसेस आहेत, याच्या संदर्भातला आपल्याला थोडक्यात अभ्यास करायचा आहे. आपण एक छोटासा रेक्टँग्युलर पॅरलेलोपिपेड या ठिकाणी काढूया. रेक्टँग्युलर पॅरलेलोपिपेड कशा पद्धतीने काढायचा हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे, म्हणून मी तुमच्या समोर या ठिकाणी रेक्टँग्युलर पॅरलेलोपिपेड काढतो आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. हे अशा पद्धतीने मी 2 रेक्टँगल्स या ठिकाणी घेतले. हा जो व्हर्टेक्स आहे हा या ठिकाणी जोडला. अशा पद्धतीने मी जोडत गेलो तर मला एक रेक्टँग्युलर पॅरलेलोपिपेड मिळेल. येस. आता हे काढताना किती सिंपल सोप्या पद्धतीने मी तो रेक्टँग्युलर पॅरलेलोपिपेड काढलेला आहे. येस. आता या ठिकाणी सरफेसेसचा आपण विचार करूया. ए, बी, सी, डी. इट इज अ वन ऑफ द रेक्टँगल. सेकंड रेक्टँगल इज पी, क्यू, आर अँड एस. येस. बघा 2 रेक्टँगल्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तुम्ही फ्लॅश या ठिकाणी करा. दिस इज द फर्स्ट रेक्टँगल, दॅट इज ए बी सी डी. येस. अँड दिस इज द सेकंड रेक्टँगल, दॅट इज पी क्यू आर एस. या दोघांकडे नीट बघा. हे दोघं रेक्टँगल काढून झाल्यानंतर मला रेक्टँग्युलर पॅरलेलोपिपेड किती सहज काढता आलं. येस. पहिला भाग बघूया. हाऊ मेनी व्हर्टायसेस. व्हर्टायसेस किती आहेत मोजूया आपण. 1 2 3 4 5 6 7 अँड 8. देर आर 8 व्हर्टायसेस. 8 व्हर्टायसेस. अजून एक भाग बघूया की हाऊ मेनी सरफेसेस आर देअर. नंबर ऑफ सरफेसेस. नंबर ऑफ सरफेसेस. एकूण किती सरफेसेस आहेत. आता या ठिकाणी ईच अँड एव्हरी सरफेस ऑफ दिस रेक्टँग्युलर पॅरलेलोपिपेड ऑर क्युबॉइड इज अ रेक्टँगल. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. रेक्टँग्युलर पॅरलेलोपिपेड किंवा क्युबॉइडचा प्रत्येक सरफेस हा काय आहे, रेक्टँगल आहे. इट इज रेक्टँगल. ए पी क्यू डी हा एक सरफेस अप्पर साइड आपण याला म्हणूया. दिस इज द अप्पर साइड ऑफ दॅट क्युबॉइड. ही जी अप्पर साइड आहे ही अप्पर साइड दिस इज द रेक्टँगल. तो जरी आत्ता या ठिकाणी पॅरलेलोग्राम दिसत असला आपल्याला तर इट इज अ रेक्टँगल. तो अशा पद्धतीने व्ह्यू आहे हे लक्षात घ्या. मीन्स ए पी क्यू डी इट इज अ रेक्टँगल. क्यू डी सी आर इज अ रेक्टँगल. पी ए बी एस इज अ रेक्टँगल. म्हणजे देर आर 2 रेक्टँगल्स ऑन 2 साइड्स. मी आता हाताने या ठिकाणी दाखवतोय बघा. 2 साइड्स अशा पद्धतीचे 2 रेक्टँगल आहेत. येस. 2 रेक्टँगल लोअर सरफेस अँड अप्पर सरफेस आपण त्याला म्हणूया. येस. हे 2 रेक्टँगल्स अँड फ्रंट अँड बॅक हे 2 रेक्टँगल. फ्रंटचा कुठला आहे, पी क्यू आर एस. दिस इज द फ्रंट रेक्टँगल. बॅक ए बी सी डी दिस इज द बॅक रेक्टँगल. म्हणजे आपल्याला देअर आर टोटल ऑफ 6 सरफेसेस. एकूण नंबर ऑफ सरफेसेस आर 6. एकूण 6 सरफेसेस. येस. अशा पद्धतीने विचार केला. अजून एक भाग याच्यामध्ये लक्षात येतोय की साइड्स किती आहेत. बरोबर आहे. साइड्स आपल्याला विचारात घेतला तर ए डी इज अ वन ऑफ द साइड. पी क्यू इज वन ऑफ द साइड. बी सी इज अ साइड. एस आर इज अ साइड. अशा पद्धतीने तुम्ही जर विचारात घेतलं तर 1 2 3 4 साइड्स ह्या झाल्या. त्यानंतर 1 2 3 4 याच्यातली ह्या ज्या साइड्स मी घेतो आहे ह्या साइड्स मला मोजायच्या आहेत. येस. तुम्हाला या ठिकाणी साइड्स मोजायच्या आहेत. हाऊ मेनी साइड्स आर देअर. तुम्ही जर मोजल्या
तर या ठिकाणी साईड्स तुम्हाला सहज या ठिकाणी लक्षात येतील. आता आपल्याला या क्युबॉइडमध्ये अजून काय काय विचार करायचा आहे, तर फर्स्ट दॅट इज ईच साइड ऑफ द क्युबॉइड इज अ रेक्टँगल. पहिला भाग. वी कॅन फाइंड द एरिया ऑफ ईच रेक्टँगल. प्रत्येक रेक्टँगलचा मला एरिया काढता येतो. नाउ इन दिस क्युबॉइड SR is a length of the cuboid. SR is the length of cuboid. PS is the height of that cuboid. PS is height of cuboid. Yes. SB, it is a breadth of that cuboid. Yes. ही त्याची breadth आहे. या बाबतीत तुम्ही लक्षात घ्या की ही त्याची ब्रेड्थ आहे. मग आता तुम्हाला लेंथ मिळाली, ब्रेड्थ मिळाली, हाईट मिळाली. ईच सरफेस इज अ रेक्टँगल. त्यामुळे मला असं म्हणता येईल की SB इज इक्वल टू AP दॅट इज ऑल्सो B. AD इज इक्वल टू PQ दॅट इज लेंथ. म्हणजे बघा SR इज इक्वल टू BC. इट इज अ रेक्टँगल. दिस इज ऑल्सो L. PQ इज ऑल्सो L. AD इज ऑल्सो L. याप्रमाणे माझ्या लक्षात येईल. AP इज B, दॅट्स वाय दिस इज ब्रेड्थ. दिस इज ऑल्सो ब्रेड्थ. येस, हे माझ्या लक्षात येईल. हाईट बघा आता PS इज अ हाईट. AB इज ऑल्सो हाईट, दॅट्स वाय AB इज H. QR इज ऑल्सो H अँड DC इज ऑल्सो H. येस, याप्रमाणे मला या ठिकाणी मिळतात. मग आता हे सगळे सरफेसेस, या सगळ्या सरफेसेसची मला करायची आहे बेरीज. ही बेरीज केल्यानंतर मला त्या टोटल सरफेसेसचा काय मिळेल, एरिया मिळेल. मीन्स द एरिया ऑफ द टोटल सरफेस मीन्स द टोटल सरफेस एरिया ऑफ द क्युबॉइड मला काढता येईल का? येस, काढता येईल. त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, तर रेक्टँगलचे एरिया, मला प्रत्येक रेक्टँगलचा एरिया त्या ठिकाणी विचारात घ्यावा लागेल. किती रेक्टँगल्स आहेत, हाऊ मेनी रेक्टँगल्स आर देअर और हाऊ मेनी सरफेसेस आर देअर. देर आर 6 सरफेसेस. या ठिकाणी 6 सरफेसेस आहेत. या 6 सरफेसेसचा एरिया मला काय करावं लागेल, ॲड करावं लागेल, म्हणजे त्याची बेरीज करावी लागेल. मग आपण आधी फ्रंट साईडचा जो रेक्टँगल आहे त्या फ्रंट साईडच्या रेक्टँगलचा एरिया काढूया. तेवढाच एरिया बॅक साईडच्या रेक्टँगलचा असेल. म्हणजे PQRS याचा एरिया काढूया. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS इज इक्वल टू एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू. बघा PQRS आणि ABCDचा एरिया सारखा असेल. डायग्राममध्ये बघा PQRS and ABCD area is same, L into H. Yes, area is L into H. तसाच ABCDचा पण बघा L into H. मी या ठिकाणी दर्शवतोय, तुम्हाला दाखवतोय L into H. बरोबर आहे. म्हणजे या दोघांचाही एरिया सारखा असेल, L into H. आता साईडचे जे 2 रेक्टँगल्स आहेत APSB, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल APSB इज इक्वल टू, हा एरिया कोणाबरोबर असेल, तर DQRC. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DQRC इज इक्वल टू, आता याचा एरिया किती, तर B इंटू H. B इंटू H. येस, फ्रंटचे 2 झाले, इकडचे 2 झाले. आता अप्पर फेस अँड लोअर फेस. येस, या दोघांचा एरिया मला बघायचा आहे. म्हणजे BSRC, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल BSRC इज इक्वल टू एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल अप्पर फेस APQD. APQD इज इक्वल टू यांचा एरिया मला L इंटू B. येस, L इंटू B. दिस इज द एरिया ऑफ दिस रेक्टँगल. आता हे टोटल 1 2 3 4 5 6 रेक्टँगल्स या ठिकाणी मला मिळत आहेत. मग टोटल सरफेस एरिया मला काढता येईल का? येस, इट इज व्हेरी सिम्पल.
टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूबॉइड इज इक्वल टू सम ऑफ ऑल दिस 6 फेसेस. या सगळ्यांचे काय करावं लागेल, मला बेरीज करावी लागेल. मग आता हा एल इंटू बी म्हणजे एरिया ऑफ PQRS प्लस एरिया ऑफ ABCD प्लस एरिया ऑफ असं प्लस प्लस मला या ठिकाणी करावं लागेल. त्यापेक्षा मी या ठिकाणी लिहितो 2 इंटू एल इंटू एच. बरोबर आहे, म्हणजे हे दुप्पट होणार आहे. या दोघांचा एरिया सारखा आहे, या दोघांची मी बेरीज करेल तर 2 इंटू एल इंटू एच मीन्स 2 इंटू एल इंटू एच. येस, या दोघांचा एरिया मी ॲड केला. या दोघांचा एरिया बी इंटू एच मीन्स 2 इंटू बी इंटू एच प्लस 2 इंटू एल इंटू बी इज इक्वल टू 2 कॉमन घ्यायचा आहे, एल इंटू एच प्लस बी इंटू एच प्लस एल इंटू बी. येस, या पद्धतीने मी लिहिलं. नाउ दिस इज द टोटल सरफेस एरिया. हा त्या क्यूबॉइडचा टोटल सरफेस एरिया आहे. म्हणजे या पद्धतीने मी लिहिलं तर आता बघा 2 इंटू एच. आता मी लिहिताना आधी लिहितो एल इंटू बी मध्ये डॉट केलेला याचा अर्थ गुणाकार प्लस बी इंटू एच अँड प्लस एल इंटू एच. पदं तेच आहेत, फक्त मी त्याचा क्रम बदलवला. आता हा क्रम का बदलवला ते पण मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी एल बी प्लस बी एच प्लस एल एच असं मला मिळणार आहे. मग एक सायक्लिक ऑर्डर असते बघा, एल बी आणि एच. आपण हे जर क्रमाने लिहून घेतलं तर पहिला प्रॉडक्ट करायचा एल इंटू बी, दुसरा प्रॉडक्ट करायचा बी इंटू एच. येस, दिसतोय का बघा. आणि तिसरा प्रॉडक्ट करायचा एल इंटू एच आणि आउटसाइड द ब्रॅकेट देअर इज 2. मीन्स द टोटल सरफेस एरिया ऑफ दिस क्यूबॉइड इज 2 इन ब्रॅकेट एल बी प्लस बी एच प्लस एल एच. दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूबॉइड. दुसरा भाग, ओनली व्हर्टिकल सरफेसेस, आपण त्याला लॅटरल सरफेसेस असं म्हणतो. हाऊ मेनी लॅटरल सरफेसेस ऑफ दिस क्यूबॉइड? दिस क्यूबॉइड हॅज किती लॅटरल सरफेसेस बघा, 1 म्हणजे उभे पृष्ठफळ आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो की उभे पृष्ठफळ म्हणजे उभे पृष्ठ किती आहेत, उभे असे व्हर्टिकल लॅटरल असे रेक्टँगल्स किती आहेत त्याचा आपण विचार करूया. 1 2 3 अँड 4 म्हणजे साईडचे 2. येस, बघा इकडचे 2 आणि इकडचे 2 हे सगळे उभे पृष्ठ आहेत. त्यामुळे एकूण किती पृष्ठ आहेत त्या ठिकाणी 4. येस, मग आता लॅटरल सरफेस एरिया मला काढायचा आहे. आता काय काढायचं आहे तर लॅटरल सरफेस एरिया ऑफ और सरफेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस. लॅटरल सरफेस एरिया और एरिया ऑफ वर्टिकल फेसेस. येस, इज इक्वल टू बघा लॅटरल सरफेस एरिया और एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस यांचा मला आता या ठिकाणी एरिया काढायचा आहे. 4 व्हर्टिकल फेसेस आहेत. आता अप्पर साईड आणि लोअर साईड फक्त मला सोडून द्यायचं आहे, बाकी सगळ्यांचा बेरीज करायची आहे. आता अप्पर साईड बघा APSB बरोबर, वेअर इज इट APQD. येस, म्हणजे हा जो हे जे 2 रेक्टँगल्स आहेत या ठिकाणी हे 2 रेक्टँगल्स मला ओमिट करायचे आहेत, घ्यायचे नाहीत. येस, BSRC बघा, BSRC हे व्हर्टिकल नाही आहेत, हे बेस आहे आणि अप्पर फेस आहे. मग उरलेले हे 2 आहेत बघा, म्हणजे 2 इन ब्रॅकेट L इंटू H 2 इंटू L इंटू H प्लस 2 इंटू B इंटू H 2 इंटू B इंटू H.
येस, इज इक्वल टू 2 जर कॉमन काढला तर L इंटू H प्लस B इंटू H. पुन्हा आणखी या ठिकाणी मी जर H कॉमन काढला तर 2 इन ब्रॅकेट L प्लस B आउटसाइड द ब्रॅकेट H. फॉर्म्युला कसा तयार झाला बघा. 2 इन ब्रॅकेट L प्लस B आउटसाइड द ब्रॅकेट H और इंटू H. आता हा जो फॉर्म्युला तयार झाला आहे हा कशा पद्धतीने आहे बघा. 2 इन ब्रॅकेट L प्लस B. आता 2 इन ब्रॅकेट L प्लस B, L आणि B बघा या ठिकाणी लेंथ ऑफ द लोअर रेक्टँगल जो आहे त्याची ही लेंथ आहे आणि त्याची ही ब्रेड्थ आहे, बरोबर. मग आपण रेक्टँगलचा ज्यावेळेस पेरिमीटर काढतो, व्हेन वी फाइंड द पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल, व्हॉट इज आवर फॉर्म्युला? 2 इन ब्रॅकेट L प्लस B. This formula indicates that the rectangle or perimeter of the rectangle. Yes. मग आता हा रेक्टँगलचा पेरिमीटर आहे, मग तो रेक्टँगल कुठला आहे तर बेस, बरोबर. मीन्स 2 इन ब्रॅकेट L प्लस B मीन्स दॅट दिस इज द पेरिमीटर ऑफ बेस. दिस इज द पेरिमीटर ऑफ बेस इनटू हाईट. म्हणजे तुम्हाला जर लॅटरल सरफेसचा एरिया किंवा व्हर्टिकल सरफेसचा एरिया काढायचा असेल तर मला हा सुद्धा फॉर्म्युला वापरता येतो. म्हणजे हाच तो फॉर्म्युला आहे ऑलरेडी. त्याला आपण लिहिताना असं लिहूया की पेरिमीटर ऑफ द बेस इंटू हाईट. पेरिमीटर ऑफ द बेस इंटू हाईट मीन्स व्हर्टिकल फेसेस और लॅटरल सरफेस एरिया. Lateral surface area is equal to perimeter of base. Perimeter of base into height. म्हणजे मला सरळ हा फॉर्म्युला त्या ठिकाणी सहज वापरता येईल. Yes, we can use this formula to find out the area of the vertical faces of the cuboid. Yes, हा फॉर्म्युला मला या ठिकाणी वापरता. म्हणजे आता यामध्ये आपण किती फॉर्म्युलेज बघितले. फर्स्ट दॅट इज टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड, वी कॅन फाइंड यूजिंग दिस फॉर्म्युला. सेकंड दॅट इज लॅटरल सरफेस एरिया और वी से दॅट व्हर्टिकल एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस. हा एरिया आपण काढला. याप्रमाणे हा जो फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला आहे, फक्त त्याचा अर्थ, त्याचा मिनिंग आपण लिहिलेला आहे. दॅट इज द पेरिमीटर ऑफ बेस इंटू हाईट. हा जो पेरिमीटर आहे हा बेसचा जो पेरिमीटर मला मिळतो आहे त्या पेरिमीटरला फक्त हाईटने गुणलं की मला काय मिळतो आहे, व्हर्टिकल सरफेस एरिया मिळतो आहे. येस. आता हाऊ वी फाइंड द व्हॉल्यूम ऑफ दॅट क्यूबॉइड. व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड. नाउ व्हॉट इज मीन बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे नेमकं आहे तरी काय तर व्हॉल्यूम is a space occupied by the object in the vacuum. त्या ऑब्जेक्टने अवकाशामध्ये किती जागा व्यापलेली आहे त्याला आपण व्हॉल्यूम असं म्हणतो. इट इज कॉल्ड ॲज अ व्हॉल्यूम. मग हे व्हॉल्यूम काढताना फॉर्म्युला इज व्हेरी सिम्पल. व्हॉल्यूम ऑफ द क्यूबॉइड इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. means L into B into H. This is the formula to find out the volume of the cuboid. त्या क्यूबॉइडचं व्हॉल्यूम काढण्यासाठी फक्त लेंथ, ब्रेड्थ अँड हाईट यांचा मला काय घ्यायचा आहे, प्रॉडक्ट घ्यायचा आहे. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. हे क्यूबॉइडच्या बाबतीत आपण विचार केला. क्यूबॉइडच्या बाबतीत काय काय विचार केला आपण तर टू फाइंड द एरिया ऑफ द टोटल सरफेसेस or total surface area of cuboid, surface area of vertical faces and volume of the cuboid. त्या क्यूबॉइडचं व्हॉल्यूम किती आहे ते आपण या ठिकाणी काढलं. बेसिक जो भाग आहे तो तुम्हाला माहिती आहे म्हणून मी पुन्हा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या साइड्स किती आहेत, व्हर्टायसेस किती आहेत, त्याचं रिलेशन काय आहे वगैरे वगैरे मी हा भाग या ठिकाणी मुद्दामून टाळला. त्याचं कारण असं की हा सगळा भाग आपल्याला माहिती आहे.
हे फॉर्म्युले फक्त आपल्याला कशा पद्धतीने आलेले आहेत हे फक्त कळणं गरजेचं आहे. त्यामुळे मी या ठिकाणी थोडंसं डिटेल्स या फॉर्म्युल्याबद्दल विचार केलेला आहे. ओके, आता आपण सेकंड सॉलिड फिगरचा विचार करूया, दॅट इज क्यूब. आता दिस क्यूब इज नथिंग बट द क्यूबॉइड. आता हा क्यूब म्हणजे ऑलरेडी क्यूबॉइडच आहे. बट व्हॉट इज अ डिफरन्स? डिफरन्स काय आहे? तर इन क्यूबॉइड लेंथ, ब्रेड्थ अँड हाईट आर डिफरंट, बट इन क्यूब लेंथ, ब्रेड्थ अँड हाईट आर सेम. जेवढी लेंथ आहे तेवढीच ब्रेड्थ असेल, जेवढी ब्रेड्थ असेल तेवढीच हाईट असेल. येस, मीन्स द लेंथ, ब्रेड्थ अँड हाईट आर सेम, देन सच अ सॉलिड फिगर इज अ क्यूब. तेव्हा तो सॉलिड फिगर काय असेल? क्यूब असेल, असा आपण या ठिकाणी विचार करूया. नाउ लेट अस ट्राय टू ड्रॉ द डायग्रॅम ऑफ क्यूब. क्यूबची डायग्रॅम मी या ठिकाणी काढतोय. आता डिफरन्स काय असेल इथे? तर इन क्यूब ईच साइड इज इक्वल. प्रत्येक साइड कशी असेल? इक्वल असेल. म्हणजेच काय? ईच सरफेस इज अ स्क्वेअर. बरोबर आहे. ईच सरफेस इज अ रेक्टँगल. रेक्टँगल बघा, स्क्वेअर इज अ रेक्टँगल. स्क्वेअर हा रेक्टँगल आहेच, बट एव्हरी रेक्टँगल इज नॉट अ स्क्वेअर. प्रत्येक रेक्टँगल हा स्क्वेअर नसतो. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी प्रत्येक सरफेस इन अ क्यूब, ईच सरफेस इज अ स्क्वेअर. प्रत्येक सरफेस हा स्क्वेअर असेल. मी पुन्हा या ठिकाणी नाव देतो ABCD अँड PQRS. मीन्स DC is the length of that cube. Yes, DQ is the breadth of that cube and AD is the height of that cube. Yes, but when we say that it is a cube, then here L is equal to B is equal to H. This is very important. L is equal to B is equal to H असं मला या ठिकाणी मिळतं. मग आता इथे टोटल सरफेसेस किती? तर 6 सरफेसेस. अगेन देर आर 6 सरफेसेस. हाऊ मेनी व्हर्टायसेस आर देअर? देर आर अगेन 8 व्हर्टायसेस. 8 व्हर्टायसेस या ठिकाणी मला मिळतात पुन्हा. मग आता ज्याप्रमाणे आपण क्यूबॉइडचा विचार केला त्याचप्रमाणे मला या ठिकाणी क्यूबचा विचार करावा लागेल. येस, कशा पद्धतीने? तर फर्स्ट टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब. त्या क्यूबचा टोटल सरफेस एरिया काय असेल? आता मला माहिती आहे की क्यूब इज अ क्यूबॉइड. त्यामुळे मी सहज या ठिकाणी लिहिणार की क्यूब इज अ क्यूबॉइड म्हटल्यानंतर 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस LH. बट वी नो दॅट L इज इक्वल टू B इज इक्वल टू H. ही व्हॅल्यू मी इथे जर टाकली तर 2 इन ब्रॅकेट L इंटू L प्लस B इंटू L प्लस L इंटू L अगेन अँड प्लस L मीन्स L इंटू H मीन्स L. बघा, म्हणजे B आणि Hच्या जागेवर मी काय टाकलं? L टाकलं. म्हणजे या ठिकाणी व्हॅल्यूज काय मिळेल मला? 2 इन ब्रॅकेट L इंटू L दॅट इज L स्क्वेअर प्लस L इंटू L दॅट इज L स्क्वेअर प्लस L स्क्वेअर मीन्स 2 इंटू 3L स्क्वेअर. या सगळ्यांची बेरीज होईल 3L स्क्वेअर इज इक्वल टू 6L स्क्वेअर. बरोबर? तुम्ही म्हणाल की सर एवढं करण्याची गरज नाही. दुसरा एक पर्याय काय आहे? दुसरा पर्याय तुमच्या डोक्यात लगेच आलेला असेल की ईच सरफेस इज अ स्क्वेअर. प्रत्येक सरफेस स्क्वेअर आहे. मग हा B असेल तो पण L आहे. हा H असेल हा सुद्धा L आहे. येस, मग ईच सरफेस इज अ स्क्वेअर मीन्स व्हॉट इज द एरिया ऑफ द वन सरफेस ऑफ द क्यूब. एका सरफेस, त्या क्यूबच्या एका सरफेसचा एरिया किती असेल? L स्क्वेअर. L इंटू L दॅट इज L स्क्वेअर. हाऊ मेनी सरफेसेस आर देअर? देअर आर 6 सरफेसेस अँड दॅट्स वाय टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू
6L² डायरेक्ट मला लिहिता येईल, एका सरफेसचा सरफेस एरिया L² आहे, तर 6 सरफेसचा सरफेस एरिया किती असेल, 6L². हे पण आपल्याला लक्षात आहे. मी मुद्दामून हे का सांगितलं, बिकॉज ईच क्यूब इज अ क्युबॉइड. प्रत्येक क्यूब हा क्युबॉइड आहे, म्हणून क्युबॉइडचा फॉर्म्युला वापरून आपल्याला सहज 6L² ही व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळते. म्हणजेच टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब इज 6L². आता याचप्रमाणे आपण विचार करूया की टोटल सरफेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस, किंवा त्याला आपण लॅटरल सरफेस एरिया, लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्यूब, लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू, काय मिळेल मला लॅटरल सरफेस एरिया. हाऊ मेनी लॅटरल सरफेसेस आर देअर, देर आर 4 लॅटरल सरफेसेस. एकूण 4 लॅटरल सरफेसेस मला या ठिकाणी मिळत आहेत. मग हे 4 लॅटरल सरफेसेस, एका सरफेसचा एरिया L², म्हणून देर आर 4 सरफेसेस मीन्स 4L². दिस इज द फॉर्म्युला. इट इज व्हेरी सिम्पल अगेन. येस, म्हणजे 4 सरफेसेस आहेत तर 4L² मला या ठिकाणी लिहिता आहे. आता व्हॉल्यूमच्या बाबतीत काय विचार करणार, व्हॉल्यूम ऑफ क्यूब, व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू L इंटू बी इंटू एच. क्युबॉइडवरून जाऊया आपण. बी इज इक्वल टू ऑल्सो L अँड एच इज इक्वल टू ऑल्सो L, मीन्स L इंटू L इंटू L, that is L cube. This is the volume of the cube, means the formula we obtain, that is volume of cube is equal to L cube. अशा पद्धतीचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी मिळेल. ओके, हे अतिशय सोपा भाग आहे. यामध्ये आपल्याला फक्त फॉर्म्युलीज लक्षात ठेवायचे आहेत. तो क्यूब आपल्याला माहिती आहे, क्युबॉइड माहिती आहे, ते फॉर्म्युले फक्त आपला गोंधळ होतो. त्यामुळे या फॉर्म्युल्यांच्या बाबत आपण जास्त जागरूक राहणं गरजेचं आहे. आता थर्ड सॉलिड फिगरचा विचार करूया आपण. द थर्ड सॉलिड फिगर दॅट इज सिलेंडर. नाउ हाऊ मेनी सरफेसेस द सिलेंडर हॅव. सिलेंडरला किती सरफेसेस आहेत. सिलेंडरच्या सरफेसेसचा विचार केला तर आपल्याला डोळ्यासमोर लगेच सिलेंडर आलं पाहिजे. येस, एक डायग्राम काढूया आपण. सिलेंडर, yes, this is a cylinder. There are 2 circular surfaces of cylinder. या सिलेंडरला 2 सर्क्युलर सरफेसेस आहेत. अँड 1 सरफेस इज अ कर्व्ड सरफेस. दुसरा जो सरफेस आहे तो कशा पद्धतीने आहे, तर तो कर्व्ड सरफेस आहे. कर्व्ड सरफेस आपण सिलेंडर बघितलेला असेल, त्या सिलेंडरमध्ये अशा पद्धतीचा सरफेस एरिया असेल. आपण प्रॅक्टिकली थोडासा विचार या ठिकाणी करूया की हाऊ द सिलेंडर इज फॉर्म. सिलेंडर कशा पद्धतीने तयार होत आहे त्याचा आपण थोडक्यात विचार करू. एक रेक्टँगल मी या ठिकाणी घेतला आहे बघा. आता हा जो रेक्टँगल मी घेतला आहे, या रेक्टँगलपासून मला सिलेंडर तयार करता येईल. ओके, इट इज व्हेरी सिम्पल. मी तुम्हाला या ठिकाणी प्रात्यक्षिक थोडक्यात दाखवतो. दिस इज अ रेक्टँगल. हा रेक्टँगल जो आहे, या रेक्टँगलचं मी हे जे 2 टोकं आहेत, हे 2 टोकं मी या ठिकाणी असे जर जोडले तर मला या ठिकाणी सिलेंडर मिळेल. दिस इज अ सिलेंडर. येस, म्हणजेच काय, तर दिस इज द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर अँड दीज 2 आर द सर्क्युलर सरफेसेस. 2 सर्क्युलर सरफेसेस आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. येस, मीन्स दिस सिलेंडर हॅज 3 सरफेसेस. एकूण 3 सरफेसेस आहेत. 2 सर्क्युलर सरफेसेस अँड 1 इज अ कर्व्ड सरफेस. एक कर्व्ड सरफेस आहे आणि दुसरा सर्क्युलर सरफेस आहे. म्हणजे हियर 2 सर्क्युलर सरफेसेस,
circular surfaces and one curved surface. एक सर्क्युलर सरफेस आहे आणि दुसरा कर्व्ड सरफेस आहे, म्हणजे दोन सर्क्युलर सरफेसेस अँड वन कर्व्ड सरफेस अशा पद्धतीने मला दिलेले. हियर आता समजा मी हे ए बी असं म्हटलं तर दिस इज द हाईट ऑफ द सिलेंडर. येस, ओ अँड ओ डॅश, this is the center of the upper circular surface and O dash is the center of the lower or base of the cylinder. Yes, base of the cylinder is circular. या पद्धतीने आज या ठिकाणी मला मिळेल this is the height of cylinder means the distance between the centers of the two circular surfaces of the cylinder, it is called as a height of the cylinder. दोन सर्क्युलर सरफेसेस मला दिसत आहेत, त्यामधला सेंटरमधलं जे डिस्टन्स आहे इट इज कॉल्ड ॲज अ हाईट ऑफ द सिलेंडर. तेव्हा त्याला आपण हाईट ऑफ सिलेंडर असं आपण म्हणणार. मग ओ अँड ए, दिस इज द रेडियस ऑफ सिलेंडर. ओ ए इज द रेडियस ऑफ सिलेंडर. ओ डॅश बी इज ऑल्सो रेडियस ऑफ सिलेंडर. येस, आणि ही रेडियस अप्पर सरफेस आणि लोअर सरफेस जे दोन सर्क्युलर सरफेसेस आहेत त्यांचा एरिया सारखा असेल तरच त्याला आपण सिलेंडर असं म्हणणार. येस, मीन्स दिस टू सर्क्युलर सरफेसेस आर कॉन्ग्रेंट और दिस सर्कल्स आर कॉन्ग्रेंट सर्कल्स. हे दोघं कॉन्ग्रेंट सर्कल्स असतील म्हणजे ओ ए इज इक्वल टू रेडियस ऑफ सिलेंडर, ए बी इज इक्वल टू हाईट ऑफ सिलेंडर. ए बी मीन्स ओ ओ डॅश, this is also h. Yes, this is the height of the cylinder. आता मला विचार करायचा आहे की हाऊ वी फाइंड द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर. या सिलेंडरचा कर्व्ड सरफेस एरिया मला कसा काढता येईल आणि मग कर्व्ड सरफेस एरिया काढून झाल्यानंतर टोटल सरफेस एरिया कशा पद्धतीने काढता येईल. येस, याचाही आपण या ठिकाणी विचार करणार. आता थोडक्यात असा विचार करा तर सर्क्युलर सरफेसेस जे या ठिकाणी दिले आहे दॅट इज द रेडियस. ही रेडियस मला या ठिकाणी दिसते. ओके, आता ही जी रेडियस असेल या सर्कलची रेडियस आहे आर. इफ वी कट धिस सिलेंडर, बघा हे सिलेंडर आता मी या ठिकाणाहून असं कट करणार आहे आणि ते ओपन करूया अशा पद्धतीने. ओपन केल्याबरोबर मला या ठिकाणी असा एक रेक्टँगल मिळेल. येस, वी विल गेट द रेक्टँगल लाईक दिस. अशा पद्धतीचा एक रेक्टँगल मिळेल. हा मी सिलेंडर जे आहे ते अशा पद्धतीने ओपन करतोय, कट करतोय, तर असा एक रेक्टँगल मला मिळाला. तो रेक्टँगल मी या ठिकाणी घेतला आहे. ओके, असा विचार करा. आता ही जी लेंथ ऑफ रेक्टँगल आहे दिस इज द लेंथ ऑफ रेक्टँगल. ही लेंथ ऑफ रेक्टँगल ज्यावेळेस मी अशा पद्धतीने फोल्ड करतोय त्यावेळेस रेडियस आर होते. येस, म्हणजे लेंथ ऑफ रेक्टँगल मीन्स पेरिमीटर ऑफ द सर्कल. येस, आणि पेरिमीटर ऑफ द सर्कल कशा पद्धतीने काढतो आपण 2 पाय आर. दिस इज द पेरिमीटर ऑफ द सर्कल. येस, त्या सर्कलचं जे पेरिमीटर आहे ती म्हणजेच काय आहे, लेंथ आहे. येस, अँड दिस इज द हाईट ऑफ द सिलेंडर. हे मी अशा पद्धतीने फोल्ड करणार आहे म्हणजे दिस इज द हाईट ऑफ सिलेंडर. मीन्स एरिया ऑफ दिस रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. ही जी हाईट आहे ती ब्रेड्थ आहे. येस, ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल मीन्स लेंथ इज 2 पाय आर अँड ब्रेड्थ मीन्स हाईट दॅट इज एच. मीन्स 2 पाय आर एच. दिस इज द total surface this is the surface area of the curved surface of the cylinder. त्या सिलेंडरचा जो कर्व्ड सरफेस एरिया आहे त्याचा हा कर्व्ड सरफेस जो आहे त्याचा हा एरिया आहे दॅट इज 2 पाय आर एच. म्हणजे बघा हे सिलेंडर मी ज्यावेळेस अशा पद्धतीने कट करतो, कट केल्यानंतर मला रेक्टँगल मिळतो. द एरिया ऑफ द रेक्टँगल means that the area of the curved surface of the cylinder. Yes, means right here curved surface area of cylinder
इज इक्वल टू 2πRh. अशा पद्धतीने मला मिळेल 2πRh. येस. नाउ what is about total surface area of cylinder? Total surface area is equal to curved surface area plus area of upper face, yes, and plus area of base. हे सगळं मला ॲड करावं लागेल बघा. कर्व्ड सरफेस एरिया, त्याच्यामध्ये अप्पर सरफेस एरिया आणि एरिया ऑफ बेस, हे सगळं मला या ठिकाणी ॲड करावं लागेल. आणि ते ॲड करून झाल्यानंतर काय मिळेल मला बघा. टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर इज इक्वल टू कर्व्ड सरफेस एरिया इज 2πRh प्लस एरिया ऑफ अप्पर फेस. Upper face is a circle and then area of circle is pi r square plus area of base is also circle and hence pi r square is equal to pi r square plus pi r square means 2 pi r square means 2 pi r h plus 2 pi r square is equal to कॉमन तुम्हाला घ्यायचं आहे. काय काय कॉमन घेता येईल बघा. 2 pi and r is common in bracket h plus r. मला फॉर्म्युला काय मिळाला बघा. 2 pi r in bracket h plus r or r plus h. येस. तुम्ही हा फॉर्म्युला जो आहे हा टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर अँड दिस इज द इम्पॉर्टंट फॉर्म्युला. हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आपल्याला मिळाला. दॅट इज द टोटल सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर. आता व्हॉल्यूम राहिलं. हाऊ वी फाइंड द व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. व्हॉल्यूम इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू एरिया ऑफ बेस इंटू हाइट. एरिया ऑफ बेस इंटू हाइट means area of base that is pi r square and height is h, means this is the formula to find out the volume of the cylinder. Volume of cylinder चा हा formula आहे, that is pi r square h. Yes, pi r square h. This is the volume of the cylinder. Yes. Now let us see the next solid figure, that is कोन. तर या कोनच्या बाबतीत आपल्याला थोडासा विचार करायचा आहे की इन दिस कोन हाऊ मेनी सरफेसेस आर देअर. किती सरफेसेस आहेत या कोनचे, त्याचा विचार करायचा आहे. Yes, this is the radius of the cone r. Suppose this point is A, this point is O, this point is B. OB is radius. Yes, AO is the perpendicular height, that is h, and AB is called as a slant height. AB is called as a slant height. Here how many surfaces? One curved surface and one circular surface. Circular surface is a base. Circular surface जो आहे तो त्या कोनचा काय आहे, बेस आहे. बरोबर. मग आता तुम्ही असा विचार करा की इथे AO and OB means the perpendicular height and radius of the cone is always perpendicular to each other. Yes, म्हणजे here AO is always perpendicular to OB. Yes, AO is perpendicular to OB and hence in triangle AOB, या AOB triangle मध्ये
ए बी स्क्वेअर इज इक्वल टू, पायथागोरस मी वापरतोय, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए ओ स्क्वेअर प्लस ओ बी स्क्वेअर. Means if we write AB square means L square, that is the slant height, AO square means H square plus OB square means R square. Means L square is equal to H square plus R square. This is the important relation between the slant height, perpendicular height of the cone and radius of the cone. याच्यातलं हे अतिशय महत्त्वाचं रिलेशन आहे. मग तुम्ही म्हणाल की हाऊ वी फाइंड द लेंथ स्लॅन्ट हाईट, याच्यावरूनच मला स्लॅन्ट हाईट काढता येते. एल इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. या पद्धतीने मला लेंथ ऑफ द स्लॅन्ट हाईट म्हणजे स्लॅन्ट हाईट काढता येईल. एल इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. या फॉर्म्युल्याने मला हे काढता येईल. मग आता कर्ड सरफेस एरिया ऑफ द कोन, या कोनचा कर्ड सरफेस एरिया कशा पद्धतीने काढायचा, तर कर्ड सरफेस एरिया ऑफ द कोन इज इक्वल टू एरिया ऑफ द सेक्टर. येस, हा 9वी मध्ये तुमचा भाग झालेला असेल की कर्ड सरफेस एरिया इज नथिंग बट द एरिया ऑफ द सेक्टर ऑफ द सर्कल. मग आता हे सेक्टर ऑफ द सर्कलवरून एरिया ऑफ कर्ड सरफेस कशा पद्धतीने काढायचा, हा भाग तुम्ही 9वी मध्ये विथ ॲक्टिव्हिटी शिकलेला आहात, बरोबर. म्हणून मग आपण या ठिकाणी फक्त फॉर्म्युला घेऊया. तर कर्ड सरफेस एरिया ऑफ इज इक्वल टू कर्ड सरफेस एरिया ऑफ द कोन इज इक्वल टू पाय आर एल. Yes, this is the important formula, pi r l. This is the curved surface area of the cone. आता मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने आहे. तर एक अशा पद्धतीने सर्कल आहे. येस, त्या ठिकाणी अशा पद्धतीने एक सेक्टर घेतला आहे मी. आता हा जो सेक्टर आहे, हा जो सेक्टर मी दाखवला, या सेक्टरचा एरिया मला काढायचा आहे, बरोबर. हा सेक्टर मी अशा पद्धतीने जर फोल्ड केला तर ही जी रेडियस मला मिळते आहे, धिस रेडियस इज नथिंग बट द स्लॅन्ट हाईट, म्हणजे एल इज इक्वल टू आर. अशा पद्धतीने मला इथे मिळेल. तुम्ही जर प्रॅक्टिकली हे थोडंसं विचार करा की कशा पद्धतीने हा फॉर्म्युला आलेला असेल. हा भाग मी तुमच्यावर सोपवतो, हे तुम्हाला विचार करायचा आहे. 9वीचं टेक्स्टबुक काढा आणि त्या 9वीच्या टेक्स्टबुकमध्ये सहज आपल्याला हे दिलेलं आहे कशा पद्धतीने करायचं. येस, म्हणजे याचा एरिया तुम्हाला काढायचा आहे. हा एरिया काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल तो पण आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. ओके, या पद्धतीने विचार या ठिकाणी करता येईल. सेकंड थिंग दॅट इज टोटल सरफेस एरिया. Total surface area of cone is equal to curved surface area plus area of base. Curved surface area plus area of base is equal to curved surface area काय, pi r l plus area of base is pi r square because it is a circle. It is a circular surface. Take out the common pi r in bracket L plus R. This is the formula to find out the total surface area of the cone. Yes. Then third, that is volume of cone. Volume of cone is equal to, कोनचं व्हॉल्यूम कशा पद्धतीने काढता येईल, 1/3 pi r square h. आता पाय आर स्क्वेअर एच, दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. येस, आणि ती सिलेंडरच्या 1/3 म्हणजेच काय, इफ द रेडियस ऑफ द सिलेंडर अँड द कोन इज सेम, देन cylinder and height of the cone and cylinder are same, then the area of the cone is equal to 1/3 of that area of the cylinder. त्या सिलेंडरच्या एरियाच्या 1/3 असतो. किंवा when radius and height
ऑफ द कोन अँड सिलेंडर आर इक्वल. येस, ते जर सारखं असेल तर म्हणजेच काय, तर या ठिकाणी थोडंसं प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवतो किंवा कशा पद्धतीने येईल ते तुमच्या लक्षात येईल. असा एक सिलेंडर आहे आणि या ठिकाणीच मी अशा पद्धतीने एक कोन तयार केला आहे बघा. येस, म्हणजेच काय, तर रेडियस जी कोनची आहे ती सिलेंडरची आहे. ही जी हाईट आहे ती कोनची जेवढी परपेंडिक्युलर हाईट असेल तेवढीच या सिलेंडरची हाईट आहे. म्हणजे असं जर असेल तर मला हा फॉर्म्युला या ठिकाणी करता येईल किंवा कुठल्याही कोनचा फॉर्म्युला मला या पद्धतीने काढता येईल. ओके, इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. आता पुढच्या भागाकडे आपण जाऊया, दॅट इज द स्पियर. स्पियर इज अ वन ऑफ द 3 डायमेन्शनल फिगर और 3 डायमेन्शनल सॉलिड. या स्पियरच्या बाबतीमध्ये आपल्याला अजून काही बाबी माहिती आहेत. दिस इज अ स्पियर. या ठिकाणी अशा पद्धतीने मी एक स्पियर तयार केला आहे. दिस इज द रेडियस ऑफ द स्पियर. आर इज रेडियस ऑफ स्पियर. आता या स्पियरला किती सरफेसेस आहेत, तर ओनली वन सरफेस, दॅट इज द कर्व्ड सरफेस. या स्पियरला फक्त एकच सरफेस आहे अँड दॅट इज द कर्व्ड सरफेस. फक्त तो कर्व्ड सरफेस आहे. मग या कर्व्ड सरफेसचा एरिया मला काढता येईल का? येस, surface area of the sphere. Surface area of a sphere is equal to R ही त्याची रेडियस आहे, तर सरफेस एरिया ऑफ द स्पियर इज इक्वल टू 4 pi r square. दिस इज द सरफेस एरिया ऑफ द स्पियर. या पद्धतीने मला तो काढता येईल. व्हॉल्यूम ऑफ स्पियर, व्हॉल्यूम इज इक्वल टू 4/3 pi r cube. दिस इज द व्हॉल्यूम ऑफ द स्पियर. या पद्धतीने मला ते व्हॉल्यूम या ठिकाणी काढता येईल. ओके, आता हेमिस्पियरचा विचार करूया आपण की व्हेन वी कट धिस स्पियर ॲट इट्स डायमीटर. ज्यावेळेस हा स्पियर त्या डायमीटरला हे करून कट झाला किंवा कट केला तर कशा पद्धतीने मला हेमिस्पियर मिळतोय बघूया. हा जो डायमीटर आहे या डायमीटरने मी अशा पद्धतीने तो कट करतो. या पद्धतीने 2 हेमिस्पियर मला या ठिकाणी मिळाले. येस, दिस इज अ हेमिस्पियर. दिस इज द रेडियस ऑफ दिस हेमिस्पियर. दिस इज द रेडियस. हे दोघं जॉईन केले की मला स्पियर मिळून जाईल. ओके, आता हा जो हेमिस्पियर आहे ह्या एकाचाच आपण या ठिकाणी विचार करूया. ठीक आहे, दिस इज द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ द हेमिस्पियर. येस, हा एवढा जो आहे तो सरफेस एरिया ऑफ हेमिस्पियर आपण त्याला म्हणूया. काय म्हणूया? कर्व्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्पियर. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्पियर इज इक्वल टू, हा कर्व्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्पियर इज इक्वल टू जो सरफेस एरिया ऑफ स्पियर आहे त्याच्या निम्मे होईल. कारण मी इथून तर एवढा भाग हा कर्व्ड सरफेस एरिया आहे एवढाच भाग घेतो आहे, मीन्स 2 pi r स्क्वेअर. बघा 4 pi r स्क्वेअरला 2ने भागायचं, 2 pi r स्क्वेअर दॅट इज द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ द हेमिस्पियर. येस, आता टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्पियर, टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्पियर. आता या हेमिस्पियरचा टोटल सरफेस एरिया म्हणजे नेमकं काय? तर बघा हा सरफेस एरिया वरचा जो आहे कर्व्ड सरफेस एरिया त्याच्यामध्ये येईलच, पण एरिया ऑफ द बेस, हा बेस असेल. बेस इज अ सर्क्युलर सरफेस, म्हणजे हा टोटल बेस याचा एरिया मला त्या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो एरिया मी घेणार आहे
तो कर्ड सरफेस एरियामध्ये हा एरिया ऑफ सर्क्युलर सरफेस मला त्या ठिकाणी काय करावं लागेल, ॲड करावं लागेल. म्हणजे एरिया ऑफ द टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर इज इक्वल टू एरिया ऑफ द कर्ड सरफेस प्लस एरिया ऑफ द सर्कल और एरिया ऑफ द बेस. येस, म्हणजे मग लिहिताना मला काय लिहावं लागेल की कर्ड सरफेस एरिया म्हणजे 2πr² आहेच, प्लस हा जो बेस आहे याचा एरिया आहे πr², ते सर्क्युलर सरफेस आहे. येस, अँड दॅट्स वाय एरिया ऑफ दिस इज πr². मीन्स इफ वी ॲड वी गेट 3πr². 3πr². या पद्धतीने मला त्याचा एरिया, टोटल सरफेस एरिया मिळेल. आता देन व्हॉल्यूम ऑफ द हेमिस्फियर. व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर याचं व्हॉल्यूम कसं काढायचं, तर टोटल व्हॉल्यूम जे स्पियरचं आहे त्याच्या निम्मे करायचं आहे. म्हणजे 1/2 × 4/3πr³. बघा, निम्मे करायचं आहे मला, म्हणजे इथे 2 येईल, म्हणजेच 2/3πr³. दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द व्हॉल्यूम ऑफ द हेमिस्फियर. हेमिस्फियरचं व्हॉल्यूम या पद्धतीने काढलं जातं. आता हा जो भाग आपण आज सगळा या ठिकाणी घेतला, हा सगळा आपल्याला माहिती आहे, तो आपण फक्त रिकॉल करून घेतला. आता याची पुढचा भाग तुम्ही काय करायचं आहे, तर तुम्ही घरी या सगळ्या फॉर्म्युलेंचं एकदा रिव्हिजन करायची आहे. हे सगळे फॉर्म्युले विथ डायग्रॅम, एक त्याचा चार्ट तयार करायचा आहे. त्या चार्टमध्ये हे सगळे फॉर्म्युलेज त्या ठिकाणी लिहायचे आहेत आणि या फॉर्म्युल्यांचं सतत असं आठवण ठेवायची आहे की आपल्याला कोणता फॉर्म्युला कोणत्या वेळेस वापरता येईल. ज्यावेळेस आपण ॲक्च्युअल उदाहरणं सोडवायला सुरुवात करू त्यावेळेस आपल्याला हे सगळे फॉर्म्युले, केव्हाही कुठलाही फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी वापरता आला पाहिजे, या दृष्टीने तुम्हाला तयारी करायची आहे. ठीक आहे, एक चार्ट तुम्ही बनवा, तो चार्ट सतत तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. अभ्यास करताना त्या चार्टचा वापर त्या ठिकाणी करत चला. आणि याच्यावरची जी उदाहरणं आहेत ती अतिशय सोपी आहेत, त्याच्यामध्ये अवघड असा भाग कुठलाही नाही, तो सहज आपण सोडवू शकतो. फक्त सगळ्यात आधी म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला रिमेंबर झाला पाहिजे, तो फॉर्म्युला तुम्हाला आठवला पाहिजे आणि तो करेक्ट आठवला पाहिजे. येस, कारण व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर म्हटलं की मला पटकन व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर लिहिता आलं पाहिजे. व्हॉल्यूम ऑफ कोन म्हटलं की मला पटकन व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला लिहिता आला पाहिजे, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करता आले पाहिजे. हा भाग तुम्ही करावा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या उदाहरणांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. वेगवेगळी उदाहरणं त्या ठिकाणी तुम्हाला सोडवून त्याचं मार्गदर्शन आपण घेणार आहोत. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी थांबूया. सगळे फॉर्म्युले पुन्हा एकदा सांगतो, व्यवस्थित एका ठिकाणी लिहा, कलेक्शन त्या सगळ्या फॉर्म्युल्यांचं करा आणि रिव्हिजन करत चला. ओके, धन्यवाद. आज या ठिकाणी थांबूया.